Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल. निवडणूक होस्तर राहून द्या, ती उडली तर उडली. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देतात येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका. जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल. लक्षात ठेवा. हे त्यांचा दबावात येऊन तुम्ही सांगितलं होतं आमची व्याख्या घेतो आणि अबकडे सुद्धा करतो. ही व्याख्या बनवताना बच्चूभाऊ कडू सुद्धा होते, चिवटे होते, ते यादव होते, आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते. सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते. आम्ही हे सांगताना आता याच्या पुढचं सांगतो. काही लोक म्हणतात आमचे 2-3 जण आहेत, बहुतेक तिकडून झाले असते, बहुतेक असं वाटतंय. मी शंका घेत नाही, पण वाटतंय जरांगेंची मागणीत काहीतरी घोळ दिसतोय. गोळाच टायमाला तू नव्हता का तिथं? तर याचं उत्तर आहे होता. वाशीत गेलो त्यावेळेस सरकारनं आपल्याशी बोलणी सुरू केली. त्यावेळेस व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राज्यपालांकडे जायला किंवा सरकारची कॅबिनेट घ्यायला काही सचिव यायला वेळ लागणार आहे, आम्हाला 2 घंट्याचा वेळ द्या, तुम्ही मुंबईकडे कूच करू नका. आणि त्यांनी कागद आणला होता, तो राजपत्र पण आणलं होतं, पण त्याच्यावर सह्या नव्हत्या. मी त्याच्यावरच्या सह्या वाचल्या, कोणाकोणाच्या नाही आहेत, ते घ्या. त्यांनी सांगितलं आम्ही राजपत्र काढतो. पुन्हा अगोदर ते मसुदा घेऊन आले होते, फक्त ते सगळे पत्र आहेत. नावं सांगतोय मी की व्याख्या घेतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्याप्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडोंना औषध पाजायला निघाला. त्याच्यापेक्षा ते देऊन त्या गुलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे. कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला 5वा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता, आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत. तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. निवडणूक होस्तर राहून द्या, ती उडली तर उडली. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडीली 13% आरक्षणासारखी, हे मनोज जरांगे लढणार आहे.